राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय। हरि ओम नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण परानंदम ईशमालिंदिवल्लभां। श्री ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। यदक्षरमणाखेयमानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी। वेदमाता ज्ञानेश्वरी ग्रंथातील पहिल्या अध्यायातील 22 क्रमांकाची ओवी आहेत। सुरुवातीला नमन करत असताना भगवान गणेशाचं नमन, शारदा मातेचं नमन म्हणजे सरस्वतीचं नमन, आणि मग पुढे आपल्या सद्गुरूंचं नमन ह्या ओवीतून साधलेलं आहे। माऊली आपला अभिप्राय व्यक्त करत असताना मज हृदयी सद्गुरू, माझ्या हृदयामध्ये सद्गुरूंचं स्थान, ज्यांच्यामुळे मी हा संसार तरिलो, जेने तारिलो, ज्यांनी मला तारलं, भवसागरातून ज्यांनी मला तारलेलं आहे, म्हणून विशेष अत्यादरू, म्हणून अत्यंत आदर, अत्यंत प्रेम, अत्यंत सद्भाव, नितांत श्रद्धा, विचारपूर्वक विवेकावरी विचारून असा एक थोडासा आपला शब्दशः त्याचा उल्लेख करून जातो। आरंभ करत असताना प्रभावित असलेला हा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये त्या अंतर्गत असलेले सर्वच उपक्रम, कार्यक्रम, नियोजित कार्यक्रम, आणि त्याचं मूळ कारण
ज्यांचं वर्णन ज्ञानोबा ह्या ओवीतून करतात त्या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी काल चालू आहेत. म्हणजे विश्वगुरु सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांना या पृथ्वी तलावर मानवी रूप आपलं प्रगट करून आपला अवतार धारण करून 750 वर्ष माघ वद्य प्रतिपदेपर्यंत पूर्ण होत आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे बृहन महाराष्ट्रामध्ये सुद्धा सद्गुरू निवृत्तीनाथांचा नवे नवे संतांचा असा सोहळा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि ह्याही भूमंडळा माझी कीर्ती. कारण आपण सप्ताह उत्सव पत्रिका बोर्ड छापून त्यांचा महिमा काय वर्णन करणार. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. भगवान परमात्माच आपल्या मुखाने त्या महात्म्यांची कीर्ती जगभर पांगवत असतो. महाराज विशेषत्व सांगायचं असताना आपल्यासारखे आपल्याप्रमाणेच मृत्यूलोकात येऊन आपल्याप्रमाणेच व्यवहार आपल्याप्रमाणेच वागणूक आपल्याप्रमाणेच सर्व काही असताना त्यांचं एक आगळं आणि वेगळं अस्तित्व असतं. फार सुंदर ज्ञानोबांचा अभंग आहे. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणो न हे लिंगा आणि संत नव्हती जगा माणसा त्या सारी. समुद्र नदीप्रमाणे आहे काय. भगवान शिवांचं लिंग हे दगड आहेत का. तसे संत माणसं आहेत का. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव तरी सुखाचे. महाराज गोड चिंतन सांगितलं. पुढे येईल विषयाने विषय. तर अशा विश्वगुरु सद्गुरूंचा हा सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षाचा हा काल आहे. तदअंतर्गत तो सुवर्ण महोत्सव आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू यांचा अमृत महोत्सव हे औचित्य साधलेला आहे. आणि हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. माझ्या काय डायरीवर तारीख वगैरे काही लिहिली नाही प्रवचनाची. प्रवचन छापलेलं आहे. मात्र पाटील माझ्याकडे येऊनही गेले. आम्ही घरी नव्हतो आणि पत्रिका देऊन गेली. परंतु हा एक अनन्यसाधारण संबंध प्रेमाचा भक्तीचा वारकरी संप्रदायाचा असल्या कारणामुळे अत्यंत पत्रिकेत नाव बघितलं. प्रवचन छापलेलं आहेत. आपलं एक सेवा आहेत. आणि सेवा ह्या भावनेमधून या ठिकाणी तुमच्या सज्जनांच्या समोर एक सद्गुरू निवृत्तीनाथांचं चिंतन काहीतरी थोडंफार आपल्याकडून घडावं. कारण साधूच्या चिंतनामध्ये साधूच्या सेवेमध्ये साधूच्या नामचिंतनामध्ये डब्बल फायदा असतो. महाराज देवाचंही चिंतन घडतं आणि साधूचंही पण चिंतन घडतं. महाराज देवाचंच आपण चिंतन करत राहिलो ना फक्त देवाचंच चिंतन घडेल. परंतु साधूचं चिंतन त्या देवाच्या चिंतनात येणार नाही. पण साधूचं जर चिंतन केलं आपण साधूचं चरित्र वर्णन केलं तर ते त्यामध्ये साधूचंही वर्णन होतं आणि भगवंताचंही पण होतं. आणि आपल्याला आपलं आत्मसुख शोधावायचं असेल हरवलेलं आहे. प्रत्येकजण शोधात आहे त्याच्या. काहीतरी आपण बघा प्रत्येकजण अपेक्षेमध्ये आहे. काहीतरी पुढे काहीतरी ऐकायला मिळेल. दुसऱ्या प्रवचनात मिळेल. संध्याकाळच्या कीर्तनात मिळेल. पारमार्थिक होईना अपेक्षा आहेत. मग पारमार्थिक जर अपेक्षा असू शकतात तर संसारी भरपूर अपेक्षा संसाराच्या. ते शोधण्याकरता रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत प्राणी. मनुष्य सारखा धावपळ करतोय ते शोधण्याकरता. काय हरवलं हे माहिती नाही त्याला. मात्र शोधतोय ही गोष्ट खरी आहे. हरवलं त्याचं नाव आहे आत्मसुख. शोधतोय व्यवहाराच्या बाजारामध्ये
शक्यच नाही. जिथं हरवलं तिथं सापडल का? कुठंही शोधलं तर सापडल? कुठं हरवलं, कुठं तिथं शोधाना. तैसे हरपले आपणा ते पावे, ते संता ते पाहता घेऊसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांचंच वर्णन करावं, त्यांचंच श्रवण करावं, त्यांचंच मनन चिंतन निध्यासन वगैरे वगैरे सर्व त्यांचंच करत राहावं. म्हणलं मग त्यांचंच केलं देवाचं राहतं ना? नाही नाही नाही. तू काय म्हणे त्या देवा त्यांची केली पावे सेवा. तू का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. भागवतामध्ये एक दृष्टांत आलेला आहे, फार गोड दृष्टांत आहे भागवतातला तो. संतांचं चिंतन केलं तर भगवंताला आनंद कसा होतो आणि संतांचा द्वेष केल्यावर भगवंताला क्रोध कसा येतो याचं फार गोड चिंतन सांगितलं. मग ओवी फार सुंदर आहे ती. बाळक एक कुलता त्याच्या माता हनतिल्या लाता, मग पाटोळाही नेसवता उबगली माता समजेना. पूर्वीच्या काळामध्ये पुत्रप्राप्ती जर होत नसेल तर येणं केनं प्रयत्नाने ते डॉक्टरकडं वैद्य औषधं गोळ्या अमकं तमकं भगतवाणी वगैरे वगैरे केले जायचे. आता मध्यंतरी ते माग 10-5 वर्षापूर्वी ते गुजरातला जाऊन यायचे वय करता, तरी होत नव्हती. त्याचं होणं जाणं ते काय आपल्याला. परंतु कुणीतरी तिला सांगितलं त्या माऊलीला का म्हणे लेकरूवाळ्या बाईला जर जेऊ घातलं तर तुला लेकरू होईल, असं तिला कोणीतरी. आता माणूस काही येड्याने काही सांगितलं का ते करतच असतं. मग तिनं एका लेकरूवाळ्या बाईला सांगितलं उद्या का आमच्या घरी जेवायला या, 5,000चं पातळ घेईल. आता आपल्याला द्यायचंय नाही, घ्यायचंय नाही, तेव्हा आपण कमी कशाला सांगायचं. 5,000 रुपयाचं पातळ घेईल, तुला 11,000 रुपयाचं पाकिट भरील, तुला पंचपक्वानाचं जेवण करेल, तुला स्नान घाल, असं तिला सांगितलं. तिची अपेक्षा होती लेकरू व्हायला जेवू घातलं का कुणीतरी सांगितलं ना आपल्याला पुत्र होईल, म्हणून तिनं ते सर्व काही केलं. आता बरोबर 11 वाजता ती माऊली त्या बाईच्या घरी निघाली. पण तिचं ती 1 वर्ष 6 वर्षाचं मुलगं त्यांनी पदर धरला, मी पण येणार, मलाही पण यायचं, मलाही पण यायचं, मी येणार. सांगितलं बाळा मी आत्ता जाते ना, आत्ता येते, मोठं लाभाचं काम आहेत, चांगलं आहेत, मला नाही नाही मलाही पण यायचं. मला आता लेकरू मागं लागल्यानंतर आई त्याला कसं टाकेल हो, सख्खी आई तर काय टाकायची. मग त्या लेकरालाही पण घेतलं कडेवर आणि ती आपलं त्या बोलवल्या माऊलीच्या घरी आणि जाऊन पोहोचली. रामकृष्ण हरी. हो बरे बरे पोहोचली. आता पोहोचल्यानंतर तिथं प्रकार असा घडला का तिला काही लेकरू बाळ काही नव्हतं. तिनं त्या बाईलाच जेवायला बोलवलं होतं. त्या तिला राग आला त्या बालकाचा, त्या समोरच्या बाईला. ती म्हटली का हो तुम्हाला एकटीला बोलवलं होतं ना, हे कार्ट कशाला आणलं तुमच्या बरोबर, आणा इकडं. ती हिसकून घेतलं तिच्याकडून, अंगणात नेलं, तिच्या लात घातली आणि त्या बाईला म्हणते काय हो गरम पाणी आहे नाणीमध्ये, पातळ आणलं, 5,000चं आहेत, पंचपक्वानाचं जेवण आहेत, आणि जा जा मध्ये. आणि ते पोरगं उन्हामध्ये रडतंय, त्याला लात मारली. मग ती आईमध्ये गेली असेल, आंघोळ केली असेल, पातळ नेसली असेल, पंचपक्वानाचं जेवण जेवले असेल. तुमचं काय मत याच्यावर? सख्खी आहे नाही करणारी, सावतरे कंटा मला करेल रडत गाठकाभर, पण एवढा फायदा एवढा होत असेल सख्खी आई नाही असं करणार महाराज. जिचे पिढे बाळ प्राण तेचा व्याकुळ. ती म्हटली काय म्हणते, आंघोळ कर म्हणते, साडी नेस म्हणते 5,000ची, राखेलचा डबा आण, काड्याची पेटी आण, त्याच्यावर राखेल ओतते, काडी लाव त्याला,
कारण माझं बाळ अंगामध्ये रडत आहे ना. भगवान म्हणतात उद्धवा, बाळक एक एकुलता, त्याच्या माता हनतिल्या लाता, मग पाटोळाही नेसवता उबगली माता समजना. त्या नियमाप्रमाणे माझ्या भक्तांचा कोणी विरोध केला तरी तुम्हाला तो सहन होत नाही, आणि त्याचं वर्णन जर कोणी केलं तेही प्राणापरवते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. माझ्या भक्तांचं जे चिंतन करतात, चरित्र गातात, त्यांचा नामस्मरण करतात, ते मला माझ्या जीवापेक्षाही आवडतात, असं भगवंताचंही मत आहे. म्हणून करताना आपण थोडा सद्गुरूंची सेवा, कारण ते विश्वगुरू आहेत, संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रबोध करणारे गुरु माऊली ज्ञानोबाराय. त्या ज्ञानोबारायांचे एक सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज. अलौकिक अधिकार, निवृत्ती जाया नाव, ज्यांचं काय गोड चिंतन आलंय महाराज. केवढी जबाबदारी, दिलेले शब्द जसत्याना तसे पित्याने मातेनं दिलेले शब्द किती प्रसंग जीवनामध्ये आले असतील, त्या सर्व प्रसंगाला सामोरं जाऊन जगतामध्ये संत महात्म्य वाढवलं, जगामध्ये वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण. तुम्ही या पृथ्वी तलावर अवतार धारण केला. कोण आहे ते? निवृत्तीनाथ महाराज. रुक्मिणी माता विचारते भगवंताला का ज्यांच्याकरिता तुम्ही एवढा अकांत करत आहात, एवढं दुःख करत आहात, असे हे निवृत्तीनाथ कोण आहेत? हे ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? हे सोपान काका कोण आहेत? आणि हे मुक्ताबाई कोण आहेत? आणि यांनी या पृथ्वी तलावर अवतार का घेतले? असा रुक्मिणी मातेचा प्रश्न भगवान परमात्मा त्याला उत्तर देतो. हे देवी, हे रुक्मिणी, तू जाणत नाहीस का? घोर असणार हे कलियुग, अत्यंत घोर असलेलं कलियुग, त्याच्यामध्ये अत्यंत भ्रष्ट झालेले लोक, कली यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार केले कली दोष हरावया. या कलीमधले दोष नष्ट करण्याकरिता या महात्म्याने अवतार धारण केलेले आहेत. त्यांनी ज्या कालामध्ये अवतार घेतला त्याला आज पंचांग नियमाप्रमाणे कालगणनेप्रमाणे 750 वर्ष म्हणजे सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष हे साजरं होत आहेत. आता माऊलींची आपल्या सद्गुरू संबंधाने काय निष्ठा होती, काय आदर होता, काय प्रेम होतं, काय सद्भावना होती, काय सेवा होती, काय किती किती त्यांचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये तर फारच गोड चिंतन आलेलं आहेत महाराज त्या संबंधाचं. थोडीशी त्या संबंधाचा आपण थोडा विषय वेगळ्या रूपाने मांडायचा प्रयत्न करू. या विश्वामध्ये 3 जण तारक आहेत. तारणारे, मारणारे पुष्कळ आहेत बर का, मारणारे पुष्कळ आहेत, तारणारे 3 जण आहेत. शास्त्र तारक आहेत, देव तारक आहेत आणि संत तारक आहेत. शास्त्र तुम्हा मला हिताचा मार्ग दाखवतय, भगवान परमात्मा आश्वासित करतो आहेत. संत तुमचा आमचा उद्धार करतात, तारतात. या 3घांमध्ये
शास्त्र असेल, देव असेल आणि संत असेल, जवळचं कोण? कोण आपला उद्धार करणारे? तिघजण आहेत. पण शास्त्राकडे जावं लागतं, शास्त्राचं अध्ययन करावं लागतं, सद्गुरूंची कृपा व्हावी लागते, तेव्हा ते कळतं. नुसती ज्ञानेश्वरी पुढं असून जमत नाही, त्याच्यावर सद्गुरूंची कृपा व्हावी लागते, तेव्हा ते अक्षरं कळतात. नुसतं पाठांतर करत कितीतरी पाठांतर करू शकू आपण, पण त्याचा अर्थ कळेल का? ते कळून देण्याचं काम संत महात्मे करतात महाराज. भगवान परमात्मा उद्धारक आहेत ना, तेषाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात अन्य ठिकाणी अनन्या चिंतयन्तो माम तमेव शरणम गच्छ. हे भगवंताचे आश्वासित आहेच ना. सर्वांचं आहे का हो? या सर्वांना मी तर असं नाहीये. जो मज होय अनन्य शरण, त्याचे, दुसऱ्याचे नाही. जो शरण आला ना त्याचाच उद्धार करेन, सर्वांचा नाही. त्या गोकुळामधले दृष्टांत फार सुंदर आहेत. संध्याकाळच्या वेळेस तिकडे गंगेची यमुनेची आरती होत असती. आपल्या बी आज मला आरतीलाच जायचं, आता हे प्रवचन आटोपलं का म्हणून लवकर नंबर लावून घेतला. तसा माझा नंबर पुढं होता, पण अगोदर लावून घेतला मी. अवश्य जमत आहे सर्व गोष्टी, काय तसं काय. आणि मग ते संध्याकाळची वेळ झाली आणि यशोदा मातेने ती आरती वगैरे पंचारती तयार केली आणि यमुनेवर आरती करता निघाली माता. भगवंताने पदर झाला, माता मैं भी चलूंगा, मैं भी आऊंगा, मला यायचं म्हणे तुझ्याबरोबर. सांगितलं कृष्णा ते किती यमुनेला पाणी, तू एवढा त्या पाण्याजवळ कसं तू थांब घरी. नाही मी येणार म्हणजे मला यायचं म्हणजे यायचं. आता काय असतं माहिती आहे का, बाल हट्ट फार वाईट असतो, मला लय कठीण असतो. बालक हट्टाला जर पेटलं ना, पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा. एका लंगोटावर 4 कुस्त्या करणारा बाप जरी असला, पण सकाळी पोरांनी जर असं धोतर धरलं, बस खाली बसवतो, मिशा पिळतो, घोडा करून वर बसतो बापावर. अरे त्यांनी काल 4 पैलवान पाडले बाबा, पण त्या प्रेमापुढे काही चालत नाही महाराज. चला जाऊ द्या. तेव्हा आईला ऐकावं लागलं आणि मग त्या कृष्णाला घेतलं. यमुनेच्या तीरावर आल्या. यमुनेच्या तीरावर आल्या त्या सर्व गवळणी, सर्व त्या महिला, मोठा तिथं गर्दी झाली आणि त्याला काठावर ठेवलं. इथून हलायचं नाही. आता सर्व जग हलितो तो, आणि त्याला सांगितलं इथून हलायचं नाही. अवघड आहे महाराज. आणि मग त्या भगवंताला तिथं बसवलं आणि माता आरती करायला गेल्या. त्या डोंगरे बापू फार सुंदर दृष्टांत सांगायचे बरं का. फार म्हणजे जवळजवळ 1982-83 आम्ही हा दृष्टांत ऐकलेला आहे पंढरपूरच्या भागवतामध्ये. 40 वर्षाचा काल लुटून गेला त्या विषयाला, ऐका. तेव्हा त्यांनी सांगितलं तर म्हणे मग त्या आरती सुरुवात झाली. त्या आरती करून ते दिवे पाण्यामध्ये सोडायचे, पाण्यामध्ये ते दिवे तरंग चालायचे. अशा हजारो दिवे, हजारो आरत्या. आणि मग ती आरती पूर्ण झाली आणि मग काठावर येऊन पाहते तर कृष्णाचा पत्ताच नाही. आणि मग रडायला लागली, कुठं गेला, काय झालं, तुम्ही पाहिला का ग, हिनं पाहिला का ग, तिनं पाहिला का ग, मग एकुलता एक, आता कसं काय करू. आणि इकडं तिकडं कुठंच दिसना, कोणीच सांगेना पाहिला नाही म्हणून. आणि मग तिचा आकांत पाहावा त्या माऊलीचा. आणि मग तिचं लक्ष गेलं यमुनेच्या त्या विशाल पाण्यामध्ये लक्ष गेलं तर तिथं त्याचं ते वर मोरपंख आणि ते जावळ दिसलं, जावळ. आणि मग ओरडली, माझा कृष्ण पाण्यामध्ये बुडाला आणि माझा कृष्ण, असं म्हणून रडायला लागली. तो तिकडून हात करायचा, टाटा करायचा तिला, घाबरू नको येतोय मी. आणि मग भगवान परमात्मा ते दिवे सोडले होते ना, दिवे ते असे गोळा करत असे समोर येत आणि ते असे काठाला आणत होते. आणि जवळ आला बरं का. तोपर्यंत काही त्या लाटा पाहून आई काही पुढे गेली नाही, उलट मागं सरायची, मागे सरे माय पावला. आणि मग जवळ आला, गुडघ्या इतक्या पाण्यापर्यंत आला आणि मग मध्ये गेली. मग त्याचा हात धरला, मग बाहेर ओढलं. बुडाला असताना एवढा मध्ये होता तेव्हा नाही बुडाला, आता कडाला आल्यावर बुडाला असता.
मग त्याचा कान पकडला, देवाचा कान बरं का, फक्त भक्त धरू शकतोय, लक्षात ठेवा. सिद्धांत फार महत्वाचे त्याच्यामधले. कान पकडला, कळत नाही तुला, तुला तिथं बसायला सांगितलं होतं आणि तू एवढा पाण्यामध्ये गेला, एकुलता एक बुडाला असता मी काय केलं असतं वगैरे वगैरे वगैरे. रडायची बी आणि त्याला मारायची बी आणि त्याला दमदाटी पण द्यायची. म्हटले आई मारू नको, तू तुझं काम करायला गेली होती, मी माझं काम करायला गेलो होतो. तुझं काय काम? म्हटलं तू बघितलं नाही का, हे दिवे वाहत चालले, त्यांना कडेला लावित होतो मी. असे ती यशोदा म्हणते कृष्णा हे हजारो दिवे आणि तू एकटा त्यांना कडेला. सर्व नाही लावित मी, माझ्या समोर जो दिवा येईल ना, जो दिवा माझ्या समोर येईल ना, ते श्याम समुद्या त्याचा मी उद्धार, जो मज होय अनन्य शरण, जो माझ्या समोर येईल ना त्याला मी कडेला लावतो महाराज. म्हणजे भगवान उद्धार करणारा आहे, सर्वांचा नाही. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनांचा नाशच करतो महाराज तो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी. युगायुगाच्या ठिकाणी अवतार का धारण करतो? माझ्यांचं रक्षण करतो आणि माझ्यांना त्रास देणारा आहे त्यांचा मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. ते युग्या होय दिवाळी निरंतर. काय पहिलं कडू एकाने बाबा, साधूचा मान घेऊसी धर्माशी निता, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. योग्या होय दिवाळी निरंतर. त्याच्या अगोदरची एक ओवी आहेत बरं का, धर्माशी नीतीशी शेष भरी. हो, फार गोड चिंतन आहे त्या चौथ्या अध्यायामधलंच. असू द्या. हा, दैत्यांचे कुळे नाशी साधूचा मान गिवसी धर्माशी नीतीशी शेज भरी. ही ओवी पाहिजे होती मला. साधूचं रक्षण करण्याकरता, दैत्यांचा नाश करण्याकरता, धर्माचं संस्थापन करण्याकरिता मी येत असतो. माझं काम ते आहे. मग तर सर्वांकरता कुठं काय आहेत? मग सर्वांकरता एक वर्ग शिल्लक राहिला, संत. तेची माझे हित, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तेच हित करणारे आहेत. मानवी जीवनामध्ये परमार्थ साधन मार्गाने जात असताना पंथ जरी त्याला प्राप्त झाला, ग्रंथ जरी त्याला प्राप्त झाले, पण त्याला सद्गुरू शिवाय पर्याय नाही. कारण तपे विना दैवत दिधल्या विन प्राप्त, गुज विना हित कोण सांगे. हिताचा मार्ग सद्गुरू शिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. देव त्यालाच गुरुकडे जावं लागलं. राम राम करिता घोष भागवतात आलं बरं का. जेने तुटती भवपाश तोही शरण वशिष्ठास गुरु सेवे लागून. पूर्ण ब्रह्म कृष्णनाथ तोही म्हणवी गुरुचा दास, संदीपनीची सेवा करीत नित्यमुक्ती लागोनी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुनी देव नाही तुझा पाहता त्रिभुवनामध्ये. एवढं श्रेष्ठ दैवत सद्गुरू सारखं, निवृत्तीनाथ महाराजांसारखं नाही. गुरु आता अलीकडे कुणी कोणाचा गुरु होते? गुरु परंपरेमध्ये भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले. 24 भागवतामध्ये
एकोदश स्कंदामध्ये तो विषय आलेला आहे. किती गुरु केले? 24. आणि शिष्य किती केले? आली का पंचायत आता? 3च. शिष्य 3, गुरु 24. आता हा एकच गुरु, तोय गुरु बरं का. कोणाचे 5,000 तर कोणाचे 25,000 तर कोणाचे 1,00,000 शिष्य. एक ना धड भाराभर चिंध्या. गुरु मुळात गुरु या शब्दाचा अर्थ सांगत असताना गु शब्द अंधकारशे, रू शब्द तन निरोधका, अंधकार निरोधित्वा गुरु इत्वा विधीयते. जे अज्ञानाची निवृत्ती करतात, ज्ञानाचं अवलंबन करून प्रदोषण ज्ञानाचा प्रबोध करतात, त्याचं अज्ञान घालवतात, त्यांना गुरु म्हटलेलं आहे. गुरुसारखं श्रेष्ठ दैवत नाही. गुरुच्या ठिकाणी काही गुण सांगितलेले बरं सर्वच. तसा तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेची ना. पण त्याच्यामध्ये गुरु हा श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असावे लागतात. जगातल्या सर्व शास्त्रांचं अध्ययन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. ब्रह्म नितांत श्रद्धा पाहिजेत. आणि आपल्या जवळचं ज्ञान दुसऱ्याला सांगण्याकरता अत्यंत मेघासारखं उदारत्व, कृपाळूपणा पाहिजेत. महाराज माझे ज्ञानोबाराय कसे आहेत? उदार कृपाळ माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. उदार आहेत, कृपाळू आहेत. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज कसे आहेत? उदार आहेत, कृपाळू आहेत. आणि समाजाचं रक्षण, समाजाला प्रबोध करणं, समाजाचं अवलंबन करून समाजाला योग्य मार्गाने नेण्याचं कार्य तिथपर्यंत निवृत्तीनाथांपर्यंत एक गुरु एक शिष्य परंपरा. मी सांगता राहिलो. दत्तात्रयाने किती गुरु केले होते? 24. आणि शिष्य किती केले? 3. जो निर्गुण निराभास जिथून उद्भव शबल ब्रह्मास आदी नारायण म्हणती ज्या, जो सर्वासी आदी गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा आत्रीस उपदेशित, आत्री पाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा. मग दत्तात्रयांनी 24 गुरु केले भगवान दत्तात्रयांनी. दत्तात्रय परंपरा. सहस्र अर्जुन, यदू दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुग. 3च केले. पण 3 असे केलेत ना, एक त्रेतायुगातला केला, एक द्वापार युगातला केला आणि एक डायरेक्ट कलियुगातला केला. एका युगा. कारण दत्त अवतार हा फार जुना अवतार. त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र अवताराला यायच्या अगोदर दत्तात्रयांचा अवतार झालेला आहे. कारण जेव्हा हे 14 वर्षाच्या वनवासात जात असताना अत्रि ऋषीच्या आश्रमात गेले होते, अनुसया मातेने त्यांना असं दिव्य वस्त्र दिलं होतं सीतामाईला. काय गोड चिंतन आलेलं आहे. तिकडे जायचं नाही आपल्याला, आपला मुद्दा महत्वाचा आहे. 3 शिष्य केले महाराज. सहस्र अर्जुन त्रेतायुगात, यदू राजा द्वापार युगात, जनार्दन पंत. कालच आलो का तिकडून मी कानडून, कालच त्याच भागात होतो. दौलताबाज वगैरे. एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन पंत. त्यांचे जनार्दन स्वामी एवढे दत्ताचे साक्षात्कार त्यांनी 3च शिष्य केले.
हे लय पसारा, कारण शिष्य बरेच शिष्याने गुरूंना मातीत घातलं बाबा, बरं का. असे मोठमोठे होल्डिंग बोर्ड लावेल आणि ते काय, मागून ते काय झालं काय नाही, ते गेलं जेलमध्ये आणि ती फेकले ना सर्व गंगेमध्ये. म्हणलं का हो, तुम्ही तर हे वारीला येत नव्हते पण तिकडं जायचे ना, आता तुम्ही लय नालायक निघाला म्हणे आमचा गुरु, बरं का. झालं पाणी पिना छान के आणि गुरु करना पहचान के. हो चला निघूया पुढे आपण. भगवान आदिनाथ, बरं का, भगवान आदिनाथ. ना तरी आदि गुरु शंकरा, लागोने शिष्य परंपरा, बोधाचा पसारा झाला जो अमुते. आपल्यापर्यंत जे आलंय ना भगवान आदिनाथ, एकांतात एक एवढा आनंद उपभोगायचे, इतका आनंद, हसणं वगैरे असं ते व्हायचं त्या समाधी अवस्थेमध्ये. त्या बाईनं पाहिलं एक दिवस, चहा घेऊन आली पार्वती माता. तेव्हा चहा नव्हता पण देतो ठोकून एखादी, मी आता काय करत्या. आता बाकीच्यांचं किती ऐकायचं तुम्ही, काही बी आई माझी आणि बाप तुझा ते चालतं तुम्हाला. मग आता चहाचे चाला ना काय माझं. दूध बरं जा, केशरी दूध आणलं, द्या सोडून चला. आणि मग ते आणलं, पाहिलं तर ते हसत त्या समाधी अवस्थेमध्ये. मग ते म्हटले देवा का हो, ओ ओ देवा, ओ महादेवा, ओ, बरं का. ते पहिले नाव घेऊन नव्हत्या कमरेत नवरा बायको एकमेकाला, ओ देवा, ओ. मग भगवान उत्थान अवस्थेमध्ये आले. म्हटले का हो, हे काय चाललं होतं, हे काय. म्हटले का नाही, ते नाही सांगायसारखं नाही, नाही सांगाच, नाही सांगाच, नाही सांगाच, नाही सांगाच. आता बायको हाताला पेटल्यावर नवऱ्याला ऐकावं लागणार नाही, असं कुठे जगात घडलंय का. बरे बाबा हो, तुम्ही असेच राहा ब्रह्मचारी रे, काही करू नका. आता आमचं दुःख कोणाला सांगावा. आज कुठं आहे सप्त्या, बरं का, निघाल्यावर सप्त्या कुठं आहे आज म्हणते, आमचं तुमचा सप्त्या कुठं आहे आज. अवघड आहे, अवघड लई. बरं आहे, बरं आहे. ते हाताला पेटल्यानंतर ते नाही म्हणे सांगितलंच पाहिजे, सांगितलंच पाहिजे, सांगितलंच पाहिजे, सांगितलंच पाहिजे म्हणे. अहो म्हटले देवी, अगं एवढ्या त्या याच्यात नाही चालत, ते त्याला एकांतात जावं लागेल, नाही तर बाकीचं काही माहिती नाही, मला सांगाच तुम्ही, मला सांगाच तुम्ही. आणि मग भगवान शंकराने तिला घेतलं आणि सप्त समुद्राच्या मध्ये क्षीरसमुद्र आहे. क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीचे कर्णकुहरी, नेनो कैत्री पुरारी सांगितले जे. काय माऊली म्हटले, मला नाही माहिती काय सांगितलं, पण सांगितलं तिच्या कानामध्ये. आता ते ऐकल्यानंतर ते काही सामान्य असतं काय, विशेषत्वाने असतं. ते लाईटीचा करंट एखाद्याला जर लागला आणि त्याच्याजवळ दुसरं जर गेलं तर त्याच्यातला याच्यात येतो, तेही लटकतोय. आणि तिसरं जर आलं तेही लटकतं. आणि नंबरशीर आपण एवढे जरी आलो ना, याचा त्याला आणि त्याचा त्याला आणि त्याचा त्याला आणि त्याचा त्याला, हे लटकतच चालतंय. आता हे पारमार्थिक साधनेतलं झालं, व्यावहारिक साधनेतलं वेगळं आहे. व्यावहारिक साधनेतलं फार वेगळं आहे. व्यावहारिक साधनेमध्ये सुख नाही वाटते महाराज, दुःख वाटते एकमेकाला. द्यायचं ठरलं का ते दुःखच देतात. तसं परमार्थ साधनेमध्ये नाही. सुख भेटू आले सुखा, एकमेकाकडे सुखाचा वर्षाव करत आहेत. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनावरत भूमंडळी भेटू तया होता. गोड चिंतन आहे त्या संबंधाचं. आणि मग ते श्रवण केल्यानंतर मातेच्या बी आता ते उत्थान समाधी अवस्थेत गेल्यानंतर ते वाया चाललं. बरं, चांगल्या गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नसतात, त्या उपयोगात आणायच्या असतात. वाया गेलं का ते व्यर्थ जातं.
रामकृष्ण हरी. म्हणून त्याचं योग्य प्रकारे असं संयोजन केलं पाहिजे. ते वाया जाऊ. महाविष्णूने भगवंताने ते मच्छिंद्र रूपामध्ये श्रवण केलं. पुढे गोरक्षनाथ, पुढे गहिनीनाथ, पुढे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, आणि मग ज्ञानदेव सारचू जेवले. आणि मग ज्ञानोबारायाच्या रूपाने कोण पाहिजेत, हे प्रसरण कोण करणारा आहेत, कोणाकडे दिलं पाहिजे ते त्याला योग्य. भगवंताने अर्जुनालाच का गीता सांगितली? अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. का याच्या माध्यमातून बरोबर जगापर्यंत, कारण अर्जुन हा असा श्रोता होता महाराज, सुमनू, शुद्धमती, अनिंदुक, अनन्यगती. मग गौप्यही तया प्रती चावळीचे सुखी, असं गुह्य गुप्त गोष्ट त्याच्या. तसं सद्गुरू निवृत्तीनाथाने काही गोड प्रमाण आले त्या संबंधाचे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण, या संपूर्ण विश्वाचं तत्वज्ञान पोचवण्याचं सूत्र माझ्याकडे मग सद्गुरूनं दिलेलं आहे. ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझे हाती. सद्गुरू निवृत्तीनाथाने माझ्या हातामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून मी त्या संबंधाने ते चिंतन करतो आहे. असं सद्गुरू संबंधाने ज्ञानोबारायांच्या जे काही चिंतन, ज्ञानेश्वरीमध्ये अन्य ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांना म्हणावं लागलं का अरे बाबा तू गीता सांगायला बसला का आमचं वर्णन करायला बसलाय? आम्ही तुझ्या मुखातून गीता तत्वज्ञान ऐकण्याकरता बसलेलो आहेत, तू आमचंच काय वर्णन करतो आहेत? माऊली म्हटले तुम्ही तुमचं वर्णन केलं का मला पुढं सांगायचं जे काही असतं ना ते सुचत असतं मला बरोबर. तुम्ही म्हटले का आता गीता अर्थ सांग का सर्व त्याच्यामध्ये येतं, मग मी बोलत असतो. अशा माऊलींच्या आणि ह्या ओळीवर सद्गुरू निवृत्तीनाथांचं चिंतन, सद्गुरू निवृत्तीनाथांच्या संबंधाने असलेला स्नेहभाव, आणि आपण ह्या संसार सागरामधून कसं तरुण गेलो या संबंधाचं चिंतन माऊली या ओवीमधून आणि मांडतात आहेत. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. म्हणून मला ह्या संसार सागरातून सद्गुरूने तारलेला आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे, त्यांच्या कृपेमुळे मी ह्या संसार सागरातून तरले. ज्ञानोबाचे कितीतरी या संबंधाचे विषय आहे ते या विश्वामध्ये. सद्गुरूच एक, सद्गुरू वाचुनी संसारी तारक नशेची. मागे जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरला मी उत्सव केला होता. महाराजांचं कीर्तन होतं त्याच्यामध्ये, पांडुरंग बाबांचं. त्यांनी हा भंग घेतला होता तिथं निवृत्तीनाथांच्या मंदिरामध्ये. त्या टायमाला उत्सव केला, त्या टायमाला त्यांनी हा भंग घेतला होता. जना सद्गुरू वाचुनी संसारी तारक नशेची निष्ठंका न कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रीनीची दित्यान उघडे. माझ्या अजून लक्षात येते. असो मज हृदय सद्गुरुजेने तारिलो संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचं थोडं चिंतन सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने. तसा माझ्या आता हे जो प्रवचन आत्तापर्यंत तुमच्या सज्जनांच्या संगतीमध्ये जे आपण चिंतन केलं हे खरं कोल्हे महाराजांचंच होतं. आता इथून पुढं माझं आहे, कारण सिरियल नंबरप्रमाणे त्यांचं नाव वर आहे अदुगर, परंतु ते वेळेवर हजर नसल्यामुळे बरं का आता मी तुमच्याच गडी करतो. आता ते खरं तर मीच फोन करून सांगितलं होतं का पहिला नंबर माझा लावा, कारण मला आरती आहेत पंचवटीमध्ये, पुन्हा कीर्तनाला यायचं आहे. आज आहे वेळच काढला तर आजचं कीर्तन ऐकून जाणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं बाबा पाटलांना फोन लावला, म्हटलं बाबा असं अडचणीचा भाग आहेत, तर कोल्हे महाराजांना फोन करून सांगा का तुम्ही नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये करा. मोठे महाराज पुढंच पाहिजेत. असे रेवड्यावरच्या कुस्त्या अदुगर, चिवड्यावरच्या कुस्त्या अदुगर, आणि मग कड्यावरच्या कुस्त्या नंतर राहत असतात. तेव्हा झालेली सेवा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पण करूया.
माझा वेळही पूर्ण होऊन गेला आहे तसा, 5 मिनटं वर झाले, अधिक लवकर झाले त्याच्यामध्ये असो. तेव्हा ही सेवा आज ह्या उत्सवाच्या औचित्य साधून सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष हरिभक्तपरायण गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले यांच्या अध्यक्ष गाथा मंदिर यांच्या अमृत महोत्सवाच्या, आपलं तर काही त्या गाथा मंदिरला जाणं झालं नाही, मोठा उत्सव तिथं पार पडला, परंतु त्या निमित्ताने संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून या मंडळीने उत्सव समितीने हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहेत. त्यातली 3ऱ्या दिवसाची सेवा आज या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तेव्हा झालेली सेवा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पण, सेवेला आपण पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय. हॅलो हॅलो हॅलो. यदक्षरम मनैख्यमानंद मद्वेयम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव व श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य पांडुरंगजी महाराज घुले बाबा अध्यक्ष गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू यांचा अमृत महोत्सव नाशिक जिल्हा या ठिकाणी उत्सव चालू आहेत. या उत्सवाची आजची ही 3ऱ्या दिवसाचं ही प्रवचन वाक्पुष्प सेवा आमचे परमस्नेही परमादरणीय गुरुवर्य भागवताचार्य एकनाथजी महाराज गोळे सर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक बाबांनी या ठिकाणी अगदी उपस्थित राहून आणि ही चिंतन सेवा श्रीमन निवृत्तीनाथांच्या चरणार्पण समर्पण केलेली आहे. त्याबद्दल संपूर्ण पंचक्रोशीतील वारकऱ्यांच्या वतीनं महाराजांचे हार्दिक अभिनंदन. आणि त्याचप्रमाणे ज्यांचं या ठिकाणी अध्यक्ष गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू पांडुरंग बाबांचं खऱ्या अर्थानं अमृत महोत्सव या माध्यमातून चाललेला आपला हा कथायज्ञ बाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबांचेही पुनश्च एकदा आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं त्यांची ऋणनिर्देश. तदनंतर आता जी प्रवचन सेवा आहे ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण पंडितजी महाराज कोल्हे उगाव महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तदनंतर आता लगेचच अगदी महाराजांची प्रवचन सेवा या ठिकाणी चालू होईल. याची सर्व वारकऱ्यांनी नोंद घ्यायची आहेत, कोणी जागा सोडायची नाही. पुनश्च एकदा प्रवचनाला प्रारंभ होत आहेत.